तुम्हाला इंग्रजी येतं पण बोलता येत नाही असं तुमच्या आयुष्यामध्ये खूप वेळा घडलं असेल. कारण आपल्याला इंग्रजीचा बेस आहे, कारण शालेय जीवनापासून कॉलेजच्या जीवनापर्यंत इंग्रजी शिकलेलो आहोत. त्यामुळे इंग्रजी येतं पण बोलता येत नाही. बोलायचं म्हटलं की शब्दच बाहेर येत नाही. मग ते इंटरव्ह्यू मध्ये असो, मीटिंग मध्ये असो, एखादं प्रेझेंटेशन द्यायचं असो किंवा एखादं सिंपल कॉन्व्हर्सेशन जरी असलं तरी सुद्धा आपल्याला साधी साधी छोटी छोटी वाक्य बनवता येत नाही. डोक्यात सेंटेन्स तयार असतं पण ते बाहेर येतच नाही. मग अशा वेळी आपण काय करतो? मग ती सिच्युएशन टाळतो. पण हे सगळं होत असताना आपल्याला आतून फील होतं की मला सगळं येतंय, मग मी का व्यक्त करू शकत नाही? मला चांगल्या पद्धतीने वाक्य बनवता येतात, माझ्याकडे ती कपॅसिटी आहे, पण मी का बोलू शकत नाही? हे असं का होतं तुम्हाला माहिती आहे? कारण तुम्ही आजपर्यंत इंग्लिश शिकला आहात पण तुम्ही वापरलेलं नाहीये. यू नो, इंग्लिश इज इन युअर ब्रेन बट युअर माउथ इज नॉट ट्रेन्ड. तुम्ही मनातल्या मनात वाक्य तयार करता, ग्रामरचे रूल्स पाठ करता, पण हे सगळं करत असताना जे मुख्य महत्वाचं आहे तेच तुम्ही करत नाही. तुम्ही बोलत नाही. बोलताना भलेही चुका होऊ देत पण त्या चुका तुम्ही करत नाहीये, कारण त्या चुकांमधून तुम्ही शिकत असता. तुम्ही स्वतःला एक्सप्रेस करत नाहीये आणि याच कारणास्तव तुमचं इंग्लिश हे नॉलेज बनलेलं आहे, ते स्किल बनलंच नाही. एक साधं उदाहरण देऊ का? तुम्हाला स्विमिंग करायचं आहे, तुम्ही त्याच्यावरती 100 व्हिडिओज बघितले, तुम्ही थिअरी शिकलात, टेक्निक शिकलात, पण जर समजा तुम्ही पाण्यात उतरलाच नाही तर हे सगळं शिकून काही उपयोग आहे का? हेच आपल्या बाबतीमध्ये झाले. आपण शालेय जीवनापासून कॉलेजच्या जीवनापर्यंत सगळं शिकलो, आपल्याला सगळं ग्रामर माहिती आहे, आपल्याला सगळा बेस आहे, पण आपल्याला ऍक्च्युअल इंग्लिश स्पीकिंगची प्रॅक्टिस जी काय तीच आपल्याकडे नाहीये किंवा तीच आपण करत नाहीये. आणखीन एक महत्वाची चूक तुम्ही करताय याच्यामध्ये, ती म्हणजे तुम्ही आधी परफेक्ट इंग्लिश ग्रामर करण्याचा प्रयत्न करताय. म्हणजे माझं वाक्य ग्रामॅटिकली करेक्टच बनलं पाहिजे असा अट्टहास तुम्ही करताय. त्यामुळे सुद्धा तुम्ही येत असून सुद्धा वाक्य बनवायच्या भानगडीत पडत नाही. आणि प्रत्येक वेळी माझं ग्रामर बरोबर आहे का, लोक हसतील का, माझ्या मिस्टेक्स होत आहेत का, याचा विचार करून तुम्ही कॉन्शियस बनताय. या सगळ्यावर उपाय म्हणून एक साधा सोपा रूल सांगू का? तुम्ही थिंक लेस, स्पीक मोर. रोज 10 मिनिटं स्वतःशी बोला. नसेल तर व्हॉइस रेकॉर्डिंग करा. असं करताना जर चुका झाल्या तर होऊ द्यात, तुम्ही चुकणारच आहात. सुरुवातीला चुका या होणारच आहेत. मिस्टेक्स आर पार्ट ऑफ लर्निंग असं समजून तुम्ही पुढे जा. लक्षात ठेवा, परफेक्ट इंग्लिश बोलणं महत्वाचं नाही, तर ते कॉन्फिडंट इंग्लिश बोलणं महत्वाचं आहे. त्यामुळे इंग्लिश बोलायला शिकायचं असेल तर बोलायलाच पाहिजे.